अंडर चषक 2024चा. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत. शिवसेना उंबरडे कोळवली विभागीय शाखा, स्वर्गीय विशाल क्रीडा मंडळ, एसबी ग्रुप आणि आदरणीय उद्योगपती सतीश चंद्रकांत भोईर साहेब यांच्या स्वप्नातून साकारलेल्या क्रीडा महोत्सवामध्ये अर्थातच पहिल्या पर्वाच्या अभूतपूर्व यशानंतर दुसरं पर्व आमदार चषक 2025. थर्ड क्वार्टर फायनल आपण सुरुवात करतोय. चंद्रकांत स्मृती ओमकारजी मात्रे यांनी पुरस्कृत केलेला चेंज द गेम वडोली बी आणि त्यांच्या विरुद्ध साई श्रद्धा क्रिकेट संघ खंबालपाडा यांचं मुख्य व्यासपीठ तुम्हाला पाहायला मिळत आहे. ग्राफिक्स आमच्या फ्लेक्स त्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करू ज्याने फ्लेक्स बनवलेले आहेत. आणि हा शिवसेना पक्षाचा इलेक्शन सिम्बॉल असणारा झेंडा सन्मानाने अभिमानाने फडकतोय समोर जो अगदी आपल्याला पाहायला मिळतोय. आणि कॉमेंट्री बॉक्स कडून जर आता गोलंदाजी होईल तर ते फलंदाजांना बेनिफिट असेल, कारण वाऱ्याच्या प्रवाहासोबत या बाजूने फटके असतील. प्रेक्षक पहा, तुम्हाला काही आपला जॉब व्यवसाय सांभाळत असताना पाहायला मिळत आहेत. त्या कट्ट्यावरती बसून या मॅचचा आनंद घेत आहेत. काही बाजूला राहणारीच इथले नागरिक आहेत, ते देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. हे भारताचं आपलं भविष्य नवोदित हे सर्व आपल्याला पाहायला मिळत आहेत, जे त्या कट्ट्यावरती बसून या मॅचचा आनंद घेत आहेत. काही रिक्षा चालक आहेत, आपल्या रिक्षा बाजूला पार्क करून त्यांनी ही या स्पर्धेमध्ये हजेरी लावली आहे. ग्रामीण टेनिस क्रिकेट.in द्वारे बरेचसे प्रेक्षक ऑनलाईन जोडले गेलेले आहेत, त्या सर्वांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. आणि लगेचच आता सामन्याला सुरुवात करायची आहे, त्यामुळे फिल्डिंग टीम उतरलेली आहे. बॅटिंग टीमला देखील विनंती असेल, ओपनिंग पेअर लवकरात लवकर आपण पाठवा. इम्पॉर्टंट मॅच, बक्षीस पात्र फेरीमध्ये पोहोचण्यासाठी लढत आपण पाहणार आहोत या दोन संघांमध्ये. साई श्रद्धा क्रिकेट संघ खंबालपाडा मागचा चित्त थरारक विजय होता. 51 धावा डिफेंड करत असताना 12 बॉल मध्ये पाहिजे होत्या रवी खाडेने तो सामना जिंकून दिला. पहिल्या बॉलवरती 6 धावा आल्या होत्या, पण 5 बॉल 6 धावा त्याने करू दिल्या नाही आणि तो सामना जिंकला. चित्त थरारक साई श्रद्धा क्रिकेट संघ खंबालपाडाने. आपण सर्वजण त्या सामन्याचे साक्षीदार होतो. मंचावरती आपण कार्यसम्राट नगरसेवक साईदादा शेलार यांनाही पाहतोय. ते मैदानाच्या बाहेर आहेत, पण तरीही त्यांना वाटत असेल मनोमन जो पहिला सामना होता जेव्हा 40 धावा बनत नव्हत्या, जर मी कदाचित जर आता या मॅच मध्ये असतो तर 40 धावा लवकर बनल्या असत्या. सेकंड इनिंग मध्ये दुसऱ्या मॅच मध्ये त्यांना धावसंख्येला डिफेंड करायची होती, तेव्हा चांगली बॅटिंग केली होती. चिराग मागच्या प्रिव्हियस मॅचचा मॅन ऑफ द मॅच देखील राहिला. मात्र आता पाहूया, दोन ताकदवान संघ आहेत आणि दोन्ही कल्याण डोंबिवली बाहेर देखील वारंवार खेळत आलेले आहेत. रायगडाचं क्रिकेट ते खेळले आहेत, भिवंडीचं क्रिकेट ते खेळले आहेत. त्यामुळे या स्पर्धेमध्ये आमदार चषकाच्या थर्ड क्वार्टर फायनल मध्ये एक वेगळी चुरस असेल दोन्ही संघांमध्ये, कारण इथून जिंकले तर किमान या स्पर्धेमधली एक ट्रॉफी त्यांच्या हाती लागणार आहे. आणि त्यासाठी ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये सुशांत साळवी आणि चिराग भोईर. दुसऱ्या बाजूने हे वर्तुळ आहे 11 खेळाडूंचं, ते 11 खेळाडू चर्चा करतात. विशाल, विकास, ऋतिक, कमलेश, आकाश तुम्हाला पाहायला मिळतोय. कमलेश, कल्पेश, रुपेशला पण पाहतोय. जयेशला तुम्ही पाहताय, अनिलला तुम्ही पाहताय. हे सर्व खेळाडू सध्या चर्चा करतात. सो चर्चा थांबवा, ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे. फिल्डिंग सेट करा. दोन्ही संघांना विजयाच्या लाख लाख शुभेच्छा. दोन्ही संघाचा मोठा फॅन बेस आहे, चाहता वर्ग आहे. या दोन्ही संघांच्या इतिहासाची पानं जर आपण उलगडली, फार पूर्वीपासूनचा दोघांचा खेळ चांगला राहिला. गेल्या साई शेलार आणि त्याचबरोबर जी अगोदरचा संघ तुम्हाला पाहायला मिळायचा खंबालपाडा, ज्यामध्ये एकाहून एक नामवंत खेळाडू होते. 2013 पासून तर 2019 पर्यंत जी दहशत होती टेनिस बॉल क्रिकेटमध्ये खंबालपाडा संघाची, 2015-16 नंतर चेंज गेम वडोली बी उदयास आला. या यंगस्टरनी बांधलेला संघ, त्यांनी देखील एक वेगळी छाप या संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सोडलेली आहे. त्यामुळे या मॅच मध्ये एक वेगळी रंगत सर्वच क्रीडा रसिकांना पाहायला मिळेल. आफ्टर टी चहाची वेळ नसते, पण वेळेला चहा हवाच. कमेंट्री बॉक्स मध्ये चहा देखील नुकताच आला होता आणि मॅनेजमेंटचं मी कौतुक करेन. बरोबर वेळेवरती सकाळी आम्हाला ब्रेकफास्ट येतो, दुपारचं लंच, इव्हिनिंगला टी
आणि मॅनेजमेंटमध्ये मी खरं तर सतीशजी भोईर साहेब यांच्या साथीला खंबीरपणे उभे आहेत. उगम शेलार, उमेश लोखंडे, निखिल दादा भंडारी, राकेश दादा भोईर. काल 2 दिवसांमध्ये भूषणजी जाधव देखील होते. आज अंपायरच्या भूमिकेमध्ये आपण अमोलला बघितलं. क्वालिटी अंपायरिंग आहे. अमोल, कदाचित जर खेळ सोडलाच नंतर तर तू एक चांगला अंपायर बनशील यात मात्र शंका नाही, कारण जो वाईट तू आमच्या पद्धतीने दिला होतास जबरदस्त. समालोचन देखील ते करतात जेव्हा उंबरडे प्रीमियर लीग आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे मल्टी टॅलेंटेड आहेत आणि 40+ आमचे सर्व सकाळी 9 वाजल्यापासूनचे ड्रेस किट मध्ये आहेत. ते व्हाईट कपडे त्यांचे जवळपास आता घाण देखील झाले असतील, पण ते त्याच ऊर्जेने खेळणार आहेत नेक्स्ट मॅच मध्ये. म्हणजे कुठे जाऊ नका. 3rd क्वार्टर फायनल आपण सुरुवात करतोय. आमदार चषक 2025 सीझन 2 3rd क्वार्टर फायनल वडवली विरुद्ध कंबालपाडा. व्हेरी फर्स्ट बॉल आउटसाइड एज. चिरागला थांबवलं सुशांतने, कारण इथे आता रिक्स घेऊन जमणार नाही. आपण शॉर्ट थर्डला फिल्डर पाहतोय जयेशला. आदरणीय भरत शेठ भोईर यांचे या ठिकाणी आगमन झालेले. दादांचे आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहोत. पहिला डॉट बॉल येतोय. आउटसाइड एज होती. ऑफसमचा गार्ड घेऊन उभा आहे सुशांत सावी. लेफ्टी येतोय. लेफ्ट आर्म राऊंड विकेटने कमलेश. ओहो, बॅट आणि पायाचा मधून विकेट किपर कडे आला. मागचा बॉल बाहेर निघत होता, यावेळेला आत आलाय. त्यामुळे 2 वेगळे चेंडू पहिल्या 2 बॉल वरती तरी विविधता आपण पाहतोय कमलेश पाटील कडून. व्यावसायिक स्तराचा अनुभव फार कमी वयामध्ये घेतलेला गोलंदाज आहे सुशांत सावी. चिराग दोघांनी आता चांगले पार्टनरशिप करायचे. सुरुवातीला जर पॉवर प्ले मध्ये चांगल्या धावा आल्या तर चांगल्या टोटल कडे जाणार आहे कंबालपाडा. स्वीप करण्याचा प्रयत्न प्री डिटरमाइंड. ऑलरेडी अगोदरच ठरवलं की मला बॉल कसा येऊ, स्वीप करायचा. चुकीचा निर्णय मी म्हणेन, कारण जर तुम्ही पॉवर प्ले मध्ये खेळता जरूर तुम्ही फटके बनवा. मॉडर्न डे क्रिकेटर्स मध्ये ती क्षमता आहे की तुम्ही फटके बनवत असताना धावा बनवता, पण जर तुम्ही मेरिट वरती खेळले तर तुम्हाला जास्तीत जास्त धावा जमतील. इवन विकेटच्या चान्सेस कमी असतील. 3 बॉल मध्ये धाव आली नाही. स्विच हिट. इथे आपण पाहतोय चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. 4 डॉट बॉल आलेले आणि जबरदस्त सध्या बॉलिंग परफॉर्मन्स करत असताना कमलेश पाटील. कमी उंचीचा आहे, गोलंदाजाला हाईट फॅक्टर बेनिफिट देतं, पण कमलेश त्याचा अपवाद आहे. तुम्ही शहापूरच्या जेडीला बघितलं असेल, जयदीप बोंडिवले व्यावसायिक स्तरावरचा एक नामवंत गोलंदाज. हाईट फार कमी पण नेहमीच फलंदाजाशी फाईट घेणारा गोलंदाज. कमलेश इथे 4 डॉट टाकतोय. सावीला थोडंसं डोकं शांत ठेवावं लागेल. डोक्यावरती बर्फ ठेवून बॅटिंग करावी लागेल. 4 बॉल मध्ये धावा आल्या हरकत नाही. 2 बॉल जरी मोठे फटके आले तर धावा बनतील. हे क्रिकेटचं कॅल्क्युलेशन सांगतं, पण कमलेशच्या व्यतिरिक्त गोलंदाजी करेल का? ओ, फटका फसलेला. मिड ऑफला फिल्डर एक्स्ट्रा कव्हरचा लॉंग ऑफचा पोहोचू शकला नाही. वॅकंट एरियामध्ये बॉल पडला. सेकंडचा कॉल. थ्रो खराब. धावा मिळत असताना आपण पाहतोय 2 ओव्हर थ्रो झालेला. बॅकिंगला विशाल शॉट. फायनली डायरेक्ट हिट. बाद कोण झालाय की नाही झाला? नॉन स्ट्रायकिंग एंडला थ्रो. तिथे मात्र फलंदाज बाद होतोय, पण अगोदर स्ट्रायकिंग एंडला अंपायर सांगतात की बॅट्समन सेफ आहे. सो आपण जाऊयात नॉन स्ट्रायकिंग एंडला. येस अंपायर. सावंत आणि मात्रे स्ट्रायकिंग एंडला चेक करायचंय. अंपायर्स कॉल आहे. पास स्ट्रायकिंग एंडचा साइड अँगल. साळवी येत आहेत ऋतिककडे. थ्रो अगोदर गवसला नाही. साळवी पास आउट झालेले ती अँगल मधून. पुन्हा ते धावत आहेत, पण ते थांबले की नाही थांबले. डायरेक्ट हिट झालाय. साळवी पॉपिंग क्रीज मध्ये उभे होते. त्यानंतर नॉन स्ट्रायकिंग एंडला अंपायर्सने आउट दिलेले, म्हणजे 3ऱ्या धावेसाठी जेव्हा सुशांत साळवी धावत होते तेव्हा ते बाद झालेले. सो 2 ला पहिला झटका साई श्रद्धा क्रिकेट संघ खंबालपाडाला. दुसऱ्या टर्म मध्ये आमदार झालेले आहेत सर्वांचे लाडके विश्वनाथ दादा भोईर. आवाज
आमचा हेदुडनेचा परमेश्वर माळी यांचा आणि याच गोष्टीचा सार्थ आम्हाला अभिमान आहे. वेळ जास्त चाललाय, प्लीज मॅचचा रिदम तोडू नका. मॅनेजमेंट टीमची सूचना आहे. चेंज सेकंड मॉड्युली भी 5 बॉल झाले, 2 धावा, 1 विकेट. चिराग मागच्या मॅचचा सामना विथ स्ट्रायकिंग एंडला. पॉवर प्लेचा शेवटचा बॉल. शफल क्रॉस झाला, हुक केलाय, बॅकवर्ड कोलेगचा फिल्डर जयेश पोहोचला, कॅच ड्रॉप. प्रयत्न चांगला पण प्रयत्नानं असफलता. सेकंडचा कॉल, थ्रो येतोय, रॉकेट थ्रो, पण चिराग पोहोचलाय. सो ओव्हरऑल पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावा 4, विकेट पडली 1. बॅटिंग करत असताना साई श्रद्धा क्रिकेट संघ कंबालपाडा. प्रत्येक ओव्हर नंतर टीम मीटिंग नको, वेळ जास्त घेऊ नका. यानंतर आम्हाला एक एक्झिबिशन मॅच कव्हर करायचे, त्यामुळे या सूचना असतील दोन्ही संघांना. कम ऑन. SB ग्रुपच्या साऱ्या पोरांचा आयोजन दमदार, आयोजन दमदार, आयोजन दमदार. खेळाडूंचा यो सन्मान करतो सतीश दादा भोईर, सतीश दादा भोईर, सतीश दादा भोईर. मुलाचा सहकार्य लाभला या आज या साऱ्या पोरांचा, मुलाचा सहकार्य लाभला या. थर्ड क्वार्टर फायनल मध्ये पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. आमदार चषक 2025 दुसरं पर्व म्हणजे आजचा 3रा दिवस आहे. उद्याचा 4था दिवस असेल. उद्याही तुम्ही यायला विसरू नका. ठीक तुम्हाला 8:30 वाजता रिपोर्ट करायचंय. पहिल्या दोन्ही संघांना या सूचना आहेत. वाडेघर विरुद्ध वाखन हे पहिल्या मॅच मध्ये खेळणारे दोन्ही संघ आहेत. स्क्रीनवरती तोही आणू तुम्हाला. उद्याचा लॉट्स मात्र वळ्यात मॅचच्या दिशेने. सेकंड ओव्हरला सुरुवात होते. बॉलिंग मार्क वरती ऋतिक पाटील. ऑन साइडला पिकअप शॉट, डीप स्क्वेअर लेग, फिल्डर आला, वेल जज कॅच. स्टनिंग कॅच आपल्याला पाहायला मिळते रुपेश कडून. ज्या झेलने डाव संपला 0वरती स्वयं खाडेचा. चला चला हो जाऊया बघाया आमदार चषक 2024. चला चला हो जाऊया बघाया आमदार चषक 2024. चला हो जाऊया बघाया आमदार चषक 2024. चला हो जाऊया बघाया आमदार चषक 2024. थँक्यू डीजे. जीत सतीश भोईर यांचे देखील फार मेहनत आहे. सकाळपासून पहिल्या मॅच पासून ते उपस्थित असतात. सतीश दादा भोईर यांचे चिरंजीव. आय थिंक बबी या पर्वामध्ये मला दिसला नाही. बबीच्या नावाने वाकण संघ, वाडेघर संघ त्याच्या नावाने खेळणार यावर्षी. आणि जीत 11 वाकण म्हणजे बबी आणि जीत मध्येच फाईट असेल पहिल्या मॅच मध्ये. 8:30ला रिपोर्ट करा. 40+ चे सचिव आमचे बारामजी भंडारी साहेब हे देखील आपल्याला नेक्स्ट मॅच मध्ये पाहायला मिळणार आहेत. सकाळी ठीक 9 वाजता आमचे जयनुमान 40+ उंबरडे आणि त्याचबरोबर अनेक उंबरडेचे आपले 2 संघ आहेत. या सुद्याच्या मॅचेस आपण एकदा नजर टाकूयात. थोडासा वेळ तोपर्यंत. वाकण विरुद्ध वाडेघर पहिला सामना आहे. 8:30ला रिपोर्ट करा. हेदुटणे विरुद्ध जुनो डोंबिवली दुसरा सामना. मोठी देसाई विरुद्ध सोनारपाडा समीर दादा पाटील आणि घेसर विरुद्ध काटे हा 4था सामना. वेळवरती उपस्थित राहा. उद्या अंतिम दिवस आहे आणि जर वेळवरती उपस्थित नसाल तर तुम्हाला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. 5 for 2 साई श्रद्धा क्रिकेट संघ कंबालपाडा. प्रोग्रेसिंग सेकंड ओव्हर. ऋतिक पुन्हा एकदा तयार. ओहो, लांब होता बॉल, अवे फ्रॉम द बॉडी, डॉट बॉल. चांगला चेंडू पाहायला मिळाला. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी. ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा एकदा तुम्हाला पाहायला मिळतोय. फ्रंट फुटला उभा होता पण ऑकवर्ड पोझिशनला आला होता शेवटच्या क्षणाला. बॉल जेव्हा लांब जात होता चिराग भोईर पासून. धावसंख्या धावफलक्यावरती आपण पाहतोय 5. बॉलर पुन्हा एकदा ऋतिक. आउटसाइड एज, फ्लाय स्लिपला आला होता शॉर्ट थर्डचा विशाल पण चुकी झाले. कॅच ड्रॉप, चिरागला जीवनदान. मागच्या मॅच मध्ये फलंदाजाने अवघ्या 9 बॉल मध्ये 23 धावा आपल्याला दाखवला होता. तो पुन्हा एकदा दाखवेल का? ही संधी त्याला तर मिळाले. या संधीला त्याला जरूर ग्रॅब करावं लागेल. संधीचं सोनं करावं लागेल. संधी तुम्हाला पुन्हा पुन्हा मिळत नाही. आयुष्य असो किंवा क्रिकेटचा खेळ.
आणि आमचे एज आहे आणि यावेळेला मात्र चुकी नाही. मागच्या बॉलवरती चिराग बचावलाय. आता मयूर मोठे परतीचा प्रवास आला. शून्यावरती बाद. मोठे मोठे हो क्रिकेट वीर जमल्याने आज मैदानी. थँक्यू डीजे. आणि आमच्या साऊंड इंजिनियर या डीजे चे मालक आमचे अमर दादा यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. शिर्डीला ते पदयात्रा करून आलेले. आताच साईबाबांचा प्रसाद आणलाय का आम्हाला? राजा बैलाचे मालक आहेत. 6ला 3 विकेट पडलेत आणि सध्या जर आपण बघू शकाल तर सध्या डाव कोलमडलेला आहे. चांगली बॉलिंग कमलेश कडून, चांगली बॉलिंग ऋतिक कडून. मात्र आता मैदानाच्या आतमध्ये आलाय नितेश शेलार. पुण्यावरून आताच ते गुलाल घेऊन आलेले आहेत. राजा बैलाचे मालक अमरदादा आमचे यांच्या ठिकाणी नुकतंच आगमन. हो, फोर्सने फटका पाहतोय आपण. लॉंग ऑफला चाललाय जयेश. त्या ठिकाणी सहजरित्या नितेश धाव पूर्ण करतोय. सिंगल धावसंख्या आपण बघितली तर ती 7 या आकड्यावरती षटक संपन्न होत असताना 2 आणि 2 षटकांच्या अखेरीस विकेट पडलेले असताना 3 धावा धावफलकावरती आहेत. 7 उर्वरित 2 षटकांमध्ये किमान 30 धावा जोडायच्या. 35-40 ला टच करावं लागेल जर या मॅच मध्ये त्यांच्या गोलंदाजांना आत्मविश्वास हवाय. कारण धावा स्कोरबोर्ड वरती असतील तर गोलंदाज आत्मविश्वासाने गोलंदाजी करू शकतात. 2 षटकांचा खेळ संपला. जास्त ब्रेक घेऊ नका प्लीज. यानंतर एक एक्झिबिशन मॅच आहे. कम ऑन. सात धावा आहेत. 2 षटकांचा खेळ संपलाय. 3rd ओव्हरमध्ये बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय येत असताना शुभम पाटीलला. प्रेक्षक मोठ्या संख्येने आहेत. पण आता चिराग आणि नितेशला अटॅक करायचा आहे. मागच्या 2 षटकांमध्ये काय घडले यापेक्षा पुढच्या 2 षटकांमध्ये आपल्याला काय करायचं आहे. एव्हरीथिंग इज पॉसिबल इफ यू बिलीव्ह इन युअर सेल्फ. आत्मविश्वासाने तुम्हाला बॅटिंग करावी लागेल. ऑन साइडला पिकअप शॉटचा प्रयत्न होता. व्यवस्थित कनेक्शन नाही. मिड विकेटला कल्पेश. बॉलवरती चिरागकडे स्ट्राईक. सिंगलने धावसंख्येला आकार मिळतोय. स्कोर पुढे चाललेला आपण पाहतोय तो 8 या आकड्यावरती. आठ धावा आहेत. 3 विकेट. बॉलर पुन्हा एकदा शुभम. लॉंग ऑफला फिल्डर. त्याचबरोबर डीप बॅकवर्ड पॉइंटला फिल्डर. ऑन साइडला 3 आहेत. बॅकवर्ड स्क्वेअर लेग लॉंग ऑन. बॅकफुटला पंच केलाय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहे. धाव मिळणार नाही. चांगली फिल्डिंग आपण पाहतोय विकास कडून. धावसंख्येला पूर्णपणे थांबवलेले. डॉमिनेट करणारी बॉलिंग सुरुवातीपासून. सुशांत सावेच्या विरुद्ध जे सुरुवातीला 4 डॉट बॉल आले. जबरदस्त बॉलिंग. तिथून कुठेतरी या डावामध्ये येणारा प्रत्येक फलंदाज अटॅक करायला लागला. धावा बनल्या नव्हत्या. धावा बनवण्यासाठी आक्रमण करत होते. त्यामध्ये 3 विकेट पडले. टॉप एज आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला रुपेश आलाय. चेंडूच्या खाली व्यवस्थित टिपलाय त्याने. झेल फलंदाज चिराग भोईर बाद. मोठी मानाची स्पर्धा भरली आमदार चषक या नावानी. मोठे रोमांचिक सामने होतील. मैदान भरलंय प्रेक्षकांनी. आलेल्या साऱ्या खेळाडूंचा मानपद होईल मानाचा.
चांगला झेल टिपलाय. दुसरा झेल या डावामधला रुपेशच्या नावावरती आणि मैदानाच्या आतमध्ये आलाय धनाजी शेलार. कंबालपाडा जेव्हा इन्फॉर्म होता तेव्हा स्लॉग मध्ये धनाजी शेलारने बरेचशा मॅचेस जिंकून दिल्या होत्या कंबालपाडाला 2013 2017 या मधल्या कालखंडामध्ये. मात्र आता चांगली बॅटिंग पुन्हा एकदा ते दिवस त्याला आठवावे लागतील. 8ला 4 विकेट पडलेत. 9 बॉलचा ओव्हरऑल खेळ बाकी या पहिल्या डावामधला. ओ बॅट स्विंग जबरदस्त पण बॉल बाहेर निघणारा. इट इज डॉट बॉल. ऍक्शन रिप्ले पहा. क्रीजच्या कोपऱ्याचा फार चांगला वापर करतोय गोलंदाज. एखाद्या डान्सरची प्रॉपर्टी असते त्याचा स्टेज. जितका तो स्टेजवरती चांगला वापर करेल तितका त्याचा नृत्य आविष्कार आपल्याला चांगला पाहायला मिळतो. गोलंदाजाकडे पॉपिंग क्रीज ही त्याची प्रॉपर्टी असते. तिचा चांगला वापर केला तर तो चांगली गोलंदाजी जरूर करेल. इथे पहा कमलेश लेग स्टंपचा बाहेर निघाला. बॉल ऑफ स्टंपचा बाहेरून आलाय त्याच्या हातामध्ये. सुदैवाने तो एका हातामध्ये पकडला त्याने, अन्यथा लॉंग स्टॉपला आला असता. आणखी एक डॉट बॉल. शफल क्रॉस होऊन टर्न करण्याचा प्रयत्न होता. या परिस्थितीमध्ये देखील डॉट बॉल आलाय. चांगली बॉलिंग करत असताना गोलंदाज. एकच जाव पहिल्या 5 बॉलमध्ये विथ 1 विकेट. 3 डॉट शेवटचा बॉल. इथे आता जास्त बाहेर. दॅट्स वाय अंपायरचा इशारा वाईड. वाईडने धावसंख्या पुढे जाईल. स्कोर मॉज ऑन 9. 9 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. प्रगती पथावर असताना हे तिसरं षटक. खेचून मारण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न. मात्र इथे आपण बघितलं तर बॉल जास्त बाहेर निघत होता. दॅट्स वाय अंपायरचा इशारा येतोय तो वाईड. वाईडने डबल फिगर मध्ये तर धावा पोहोचल्या 10 या आकड्यावरती. टेन फॉर 4 अटॅक करावा लागेल. जर धावा बनल्या तर या मॅच मध्ये प्रेक्षकांचा इंटरेस्ट वाढेल. फुल लेंथ होता. ऑन साइडला टर्न करण्यात आलेला आहे. इथेही कनेक्शन नव्हतं. फुल टॉसचा इम्पॅक्ट पडला नाही फलंदाजाकडून. सो 3 षटकांचा खेळ अशा पद्धतीने संपला आणि 3 षटकांच्या अखेरीस धावा फलकावरती आपण पाहतोय ते 11 धावा. विकेट पडलेले असताना 4. एक छोटस आपण कर्णमधुर संगीत ऐकू आणि या गाण्याबरोबर पुन्हा एकदा येऊयात आमदार चषकाच्या दुसऱ्या पर्वामध्ये. तिसरा दिवस आपण अनुभवतोय. तिसऱ्या दिवसाचे हे आपल्याला 2 संघ पाहायला मिळतात. जबाबदारीने खेळले दोन्ही आणि थर्ड क्वार्टर फायनल मध्ये खेळत असताना या 2 संघांना आपण पाहतात. कार्यसम्राट नगरसेवक आदरणीय जयवंतजी भोईर साहेब यांचं नुकतंच आगमन होत आहे. दादांचं आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहोत. इव्हिनिंग सेशन आमदार चषक दुसऱ्या पर्वाचा तिसरा दिवस. ऑन साइडला ड्राइव्ह करण्यात आलाय. मिड विकेट मध्ये फिल्डर आहेत उपस्थित. सिंगल डबलने फरक पडणार नाही. तुम्हाला जर या डावामध्ये इम्पॅक्टफुल बॅटिंग करायचे तर तुम्हाला षटकार चौकार मारावे लागतील. हरकत नाही की पॉवर प्ले मध्ये धावा बनल्या नव्हत्या पण आताही तुम्हाला सुरुवात करावी लागेल. 30ला टच 30+ झाला तर या मॅच मध्ये कदाचित तुम्ही सेकंड इनिंग मध्ये मॅच बनवू शकता. ती क्षमता जरूर गोलंदाजांकडे. क्रिकेट आहे. क्रिकेट खेळ असाच आहे. कॅमेलियन सरड्यासारखा रंग बदलणार आहे आणि ते जर रंग बदलायचे असतील तर आताच ते तुम्हाला बदलावे लागतील. लोवा फुल टॉस. पुन्हा तोच फिल्डर ऍक्शन मध्ये कल्पेश आणि रुपेश महत्वपूर्ण स्तंभ आहेत फिल्डिंग मधले या संघाचे. त्यांना तितकीशी बॅटिंग मिळत नाही. गोलंदाजी ते करत नाही पण ॲज अ फिल्डर म्हणून या संघासाठी नेहमी 100% कमिटमेंट असते दोघांची. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 13 धावा. विकेट पडलेल्या 4. अटॅक करावा लागेल धनाजी शेलारला. ऑफस्टंपचा बाहेर आणि या परिस्थितीमध्ये पहा असं वाटलं की कमलेशच्या मागे गेलाय बॉल पण त्याने पकडला.
वाईटने धावसंख्या पुढे चाललेली आपण पाहतोय 14. 14 धावा धावा फलकावरती. लास्ट ओव्हर आहे, 4 बॉल बाकी आहेत. मॅक्सिमम रनचे फटके आले पाहिजेत. खेचून मारलाय आणि धनाजी शेलारचा पहिला वार. मिड विकेट हवा यात्रेसाठी. षटकार. ट्वेंटी 4 षटकाराने धाव फलकावरती उभारी. चालना धावा धाव फलकावरती 20. यायला पाहिजे तसे फटके तर मजा येईल सेकंड इनिंग मध्ये देखील. ओहो समोर गवसला. इट्स अ क्लीन प्लम. फलंदाज बाद. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे 2 कार्यसम्राट नगरसेवक सध्या आपल्या मंचावरती आहेत. जयवंतजी भोईर साहेब आणि साईदादा शेलार. 2 कॉर्पोरेटर आपल्याला पाहायला मिळतात. KDMC कल्याण डोंबिवली म्युनिसिपल कॉर्पोरेशन. 20 धावा, 5 विकेट, 2 बॉल बाकी आणि मैदानाच्या आतमध्ये संदेश शेलार. या खेळाडूकडून फार अपेक्षा असतात. साई श्रद्धा क्रिकेट संघ खंबालपाडा गावाला जेव्हा या प्रमुख संघामध्ये तो आला, फार चांगली गोलंदाजी फलंदाजी, मात्र त्यानंतर थोडी कामगिरी त्याची ढिसाळ आपण बघितली. सिंगल इथे आली. सिंगलच्या साह्याने धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 21. जरूर जेव्हा आला होता तेव्हा पहिलं षटक त्याने मेडन टाकलं होतं. सुरुवात चांगली होती पण त्यानंतरचा प्रवास थोडासा खडतर राहिला संदेश शेलारचा. डावातला शेवटचा बॉल आहे. फिनिशिंग टच पाहूया नितेश शेलार करतायत का. एक मोठ्या फटक्याने पहिला डाव संपतोय का की मग इथे धावा थांबलेल्या तशाच थांबून राहतील. फुल लेंथ ऑन साइडला लॉफ्ट केला. वाडिश लॉंग ऑन. ओहो चांगली फिल्डिंग शुभम पाटील. जसा बॉल उसळला पहिल्या बाउन्स वरती तसा तोही हवेमध्ये होता. सो 2 धावा सेव्ह केल्या त्याने. 2 धावा मिळतात. 23 ला डाव संपला पहिला कंबालपाडाचा. 24 धावा बनवायच्यात. रन बॉल इक्वेशन 24 बॉल आणि 24 धावांची गरज आहे. चंद्रकांत स्मृती कोपरचे ओमकारजी मात्रे युवा उद्योजक यांनी पुरस्कृत केलेला चेंज द गेम वडवली बी संघाला. वेळ जास्त घेऊ नका. दोन्ही संघांना सूचना. यानंतर आपल्याला एक्झिबिशन मॅच कव्हर करायची आहे. कम ऑन. आमदार चषकामध्ये पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. आजचा 3रा दिवस आहे पण उद्या यायला विसरू नका. या स्पर्धेचा अंतिम दिवस. दुसऱ्या पर्वाचा विजेता कोण असेल
हे आपल्याला उद्याची संध्याकाळ सांगून देईल. पण उद्याच्या 8 संघांचा पोल जी स्पोर्ट्स वाकण आणि त्यांच्या विरुद्ध खेळणारा वाडेघर आपल्याला फर्स्ट मॅच मध्ये पाहायला मिळेल. हेदुटणे विरुद्ध जुनू डोंबिवली दुसरी लढत आहे. मोठी देसाई विरुद्ध सोनारपाडा. समीर दादा पाटील यांचा संघ तिसऱ्या मॅच मध्ये असेल तर घेसर विरुद्ध काटे हे खेळतील पहिल्या फेरीच्या चतुर्थ मॅच मध्ये. उद्या 7:45 रिपोर्ट करायचे वाकण आणि वाडेघर. जर वेळेवरती उपस्थित नसाल तर 2 रनची पॅनल्टी जो संघ नसेल त्याला असेल. त्यानंतर त्या पॅनल्टी मध्ये वाढ होईल. हेदुटणे आणि जुनू डोंबिवली सेकंड मॅच 9 रिपोर्ट करा. मोठी देसाई आणि सोनारपाडा 9:30. घेसर आणि काटे 10 वाजता. विशाल पाटील आणि ऋतिक पाटील ही पारंपरिक वडवली बी संघाची जोडी मैदानाच्या आतमध्ये चाललेली आहे. साई श्रद्धा क्रिकेट संघ कंबालपाडा. इथपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. जो संघर्ष अगोदरच्या 2 मॅचेस मध्ये केलेला आहे त्याहून अधिक जोर आता लावला तर कदाचित या मॅच मध्ये देखील काही करू शकतात ते. जिथे असं वाटतं आपल्याला सर्व काही संपलेलं आहे तिथूनच सुरुवात करायची असते नवीन पर्वाची, नवीन काहीतरी करण्याची. पाहूया सूर्य एका बाजूला अस्ताला चाललाय मात्र कंबालपाडाचा सूर्य उद्या असेल का या मॅच मध्ये. जर आला तर किमान एका ट्रॉफीचे हकदार ते बनतील आणि हा विजय नेहमीच त्यांच्या स्मरणात राहील. कारण 24 बॉल मध्ये 24 धावा बनवायचा आहे. चेंज द गेम वडवली बीला. वडवली बी मोठ्या प्रमाणावरती खेळतो. आज लगेचच ते इथून नाईटला जातील टेंबोडेचा. सुपर 12 आय थिंक 5वा सामना आहे. तिथे जरूर त्यांच्याशी भेट होईल. रायगड असं क्रिकेट रजनी क्रिकेट साठी ओळखलं जातं. मोठमोठ्या रजनी स्पर्धा रायगड क्रिकेटमध्ये आपण पाहत आलेलो आहोत आणि फार स्पर्धा सध्या सुरू आहेत. अधीरा आराध्या स्पोर्ट्स टेंबोडेच्या वतीने. नाव बॅक टू द क्रिकेट. 24 बॉल 24. ऑन साइडला पूल केलाय. फिल्डर बॅकवर्ड स्क्वेअर लेगला होता. स्क्वेअर लेगची गॅप आहे. बॉल हळू चाललाय. फिल्डर पोहोचला त्या ठिकाणी. थ्रो करेल. 2 धावा. 2 धावा इथे तोपर्यंत पूर्ण होतात आणि या 2 धावांच्या साह्यानं धावसंख्येचा आपण विचार केला तर खातं उघडतंय. आपण या लगेचच सन्मान करूया. शेवटचा सामना आहे त्यामुळे मान्यवरांची उपस्थिती आहे. खंडू चिंचपाडकर साहेब मंचावरती उपस्थित आहेत. प्रमोदजी भोईर साहेबांना विनंती असेल आपल्या शुभेच्छा आपण त्यांचा सन्मान करावा. ऑफ समसा हलका बाहेर. हाफ वॉली होता. चांगला फटका थ्रू दी लाईन खेळला. एक्स्ट्रा कव्हरला सीमा रेषेच्या बाहेर चौकार. साहिल थोडासा हल्ला हरकत नाही. आता डीप एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहे. आदरणीय भरतजी भोईर साहेब यांचे आपण सन्मान करणार आहोत. मी प्रमोद दादांना पुन्हा एकदा विनंती करेन आपण भरत भोईर साहेबांचा सन्मान करावा. मिडॉनला फिल्डर आपल्याला पाहायला मिळाले पण त्या ठिकाणी आता मिड विकेटचा फिल्डर स्वयं पोहोचला. थोडासा वाईडिश बॉल होता. सिंगल धावसंख्या पुढे चालली आहे 7. या आकड्यावरती धावफलक आपल्याला पाहायला मिळेल. आदरणीय भरत शेठ भोईर यांचा आपण सन्मान करणार आहोत. मी प्रमोद दादा भोईर यांना पुन्हा एकदा विनंती करेन आपल्या शुभेच्छा आपण त्यांचा सन्मान करावा. इव्हिनिंग सेशन आहे. इव्हिनिंग सेशन मध्ये लगेच तिकडे आपल्याला पाहायला मिळतो अंधुक प्रकाश. त्याचबरोबरीनं आज तितकासा तो सुगंधित वायू आपल्याकडे येत नाही बाजूलाच असलेल्या डम्पिंगचा. त्यामुळे आमचं कॉमेंट्री बॉक्स देखील थोडंसं खुश आहे. स्कोरर आणि त्याचबरोबर ग्रामीण टेनिस क्रिकेट .inचे आमचे कर्मचारी आदरणीय नवनाथ भोईर साहेब मंचावरती उपस्थित आहेत. त्यांचा आपण सन्मान करणार आहोत. प्रमोद दादा भोईर. ओहो स्लोवर वन पिक केलाय. डाऊन द ग्राउंड आलाय. ऋतिकचा बॅटमधून पहिला चौकार. मंचावरती मान्यवरांचा सन्मान होत आहे. आपण पाहत आहोत चेतनजी पाटील साहेब दिवा यांचे नुकताच आगमन झालंय. आदरणीय चेतनजी पाटील साहेब यांचं आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहोत. इव्हिनिंग सेशन मध्ये या स्पर्धेला ज्यांनी भेट दिलेली आहे दादांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. ओव्हरऑल मैदानाच्या आतमध्ये पहिल्या षटकाचा खेळ संपला. 11 धावा आहेत. 18 बॉल आणि 13 धावांची गरज या मॅच मध्ये बॅटिंग करणाऱ्या चेंज द गेम वडवली बी संघाला. आदरणीय शरदजी भोईर साहेब यांचे आपण सन्मान करणार आहोत.
आदरणीय जितू भंडारी साहेब यांचा सन्मान आपण करूयात. मी प्रमोद दादा भोईर यांना पुन्हा एकदा विनंती करेन. मोठ्या संख्येने आपल्याला मान्यवर पाहायला मिळत आहेत आज या मंचावरती. सर्वांची उपस्थिती आम्हाला प्रार्थना होती. आदरणीय सतीश भोईर साहेब यांच्या विनंतीला मान देऊन आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल त्यांच्या वतीनं मी तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत तर करीतच आहोत, मात्र आभार देखील व्यक्त करेन. या तिसऱ्या दिवसाचा शेवट आपल्या समोर आहे. 18 बॉलमध्ये 13 धावांची गरज आहे. स्वयं खाडे आलाय. जर धावा असत्या 40 तर कदाचित या मॅच मध्ये गोलंदाजाने किमया केली असती, कारण स्कोरबोर्डचं कोणतेही प्रेशर नाही फलंदाजांवरती. ते फ्री माइंड खेळतात, त्यामुळे गोलंदाजांना ती मुभा नाही. 11 for none आफ्टर फर्स्ट ओव्हर. 18 बॉल 13 चा सामना. सेकंड ओव्हरला सुरुवात. गोलंदाज तयार. बॅटचा चेहरा उघडला. मिस टाइम आहे. गॅप मध्ये बॉल. एक्स्ट्रा कव्हरला. फर्स्ट रन कम्प्लीट. सेकंडचा कॉल आहे. 2 धावा मिळतील. मिलिंद शेलारला आपण पाहतो लॉंग ऑफ मध्ये. धावसंख्या 2 ने पुढे जात असताना स्कोर ऑन 13. 17 बॉल मध्ये 11 धावांची गरज या मॅच मध्ये आपण पाहत आहोत. उद्या मोठ्या संख्येने क्राऊड असेल. उद्या मोठ्या संख्येने आपल्याला प्रेक्षक पाहायला मिळतील. उद्या मोठ्या संख्येने मान्यवरांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळेल, कारण उद्याचा अंतिम दिवस. ज्यांच्या सन्मानार्थ दुसऱ्या पर्वाचं आयोजन करण्यात आलेले ते कल्याण पश्चिम विधानसभेचे विधायक आमदार आदरणीय विश्वनाथ दादा भोईर यांचे आगमन आपल्याला पाहायला मिळेल. प्राइज सेरेमनी वेळी इव्हिनिंग सेशन मध्ये 2 धावा इथे मिळतात. 2 धावांच्या साह्याने धावसंख्या आपण पाहतोय पुढे जात असताना ती 15 वरती. दिवा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष आदरणीय चेतनजी भीमशेठ पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालेले. साहेबांचं आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहोत. लगेचच आपण सन्मान करूयात. दिवा व्यापारी संघटना अध्यक्ष आदरणीय चेतन भीमशेठ पाटील साहेब यांचा आपण सन्मान करणार आहोत. 9 सेकंडला संधी आहे. गोटी नेम चुकला आहे. त्याचबरोबर खार्डीचे एक नामवंत खेळाडू निलेशजी म्हात्रे साहेब देखील उपस्थित आहेत. मी निलेश दादांचाही सन्मान आपण करणार आहोत. मी पुन्हा एकदा विनंती करेन आमच्या मॅनेजमेंट टीमला आणि त्याचबरोबर श्री उत्कर्ष चव्हाण साहेब दिवा यांचं देखील आगमन झालेलं आहे, त्यांचे आपण सन्मान करूयात. 16 धावा झालेल्या. 8 धावा पाहिजे त्या मॅच मध्ये. सॉफ्ट हँडने आत आला होता बॉल. बॅटचा चेहरा बंद केला. मिडल लेगला होता. सो मिड ऑन द फील्ड करतात धनाजी. 1 धाव. 1 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली 17 वरती. चेतनजी भीमशेठ पाटील यांचा पण सन्मान करतोय. त्याचबरोबर खाडीचे लेजंड प्लेअर निलेशजी म्हात्रे यांचा पण सन्मान करतोय आणि त्याचबरोबरीनं दिवाचे उद्योजक श्री उत्कर्ष चव्हाण साहेब यांचाही आपण सन्मान करत आहोत, कारण या मॅच मध्ये आता 8 धावांची गरज आहे. दुसरं षटक प्रगती पथावर आहे. स्विच हिटचा प्रयत्न खोला टाकलाय. क्रीज सोडले. डायरेक्ट हिट मिस झालाय, पण पुन्हा आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये येतात. पुन्हा मी करेक्शन करत आहोत. आम्हाला स्कोरर सांगतात की 17 धावा झालेल्या आहेत, म्हणजे फक्त आता 7 धावांची गरज आहे. 13 बॉल आणि 7 धावांची गरज आहे मॅच मध्ये. बॅटिंग करणाऱ्या चेंज द गेम वडवली बीला. एका बाजूला सन्मान होत आहेत, एका बाजूला आपण सामना पाहतात. दर्जेदार टेलिकास्ट ग्रामीण टेनिस क्रिकेटचा आपण पाहतोय. तेजस भोईर बॅकफुटला पंच केला. डीप मध्ये फिल्डर आहेत ऍडव्होकेट. ऍडव्होकेटला आता आपल्याला सांगावे लागतील क्रिकेटचे लॉ. फिल्डिंग मध्ये तुम्हाला अगोदर स्टार्ट घ्यायचा असतो. चूक झालेली आहे. कॅच ड्रॉप होते आणि आज चौकार देखील आपण पाहतोय. चौकारासोबत धावसंख्या पोहोचली 21 वरती. या मॅच मध्ये आता अजूनही गरज आहे 3 धावांची. या आपण सन्मानाकडे जाऊयात. आदरणीय निलेश म्हात्रे साहेब यांचा सन्मान करण्यात येईल. खार्डीचे लेजंड प्लेअर. हे काय जाणे गाजवले आणि आजही जे 40+ क्रिकेट खेळत आहेत निलेश म्हात्रे साहेब यांचा आपण सन्मान करतोय. आणि त्याचबरोबर दिवाचे उद्योजक श्री उत्कर्ष चव्हाण साहेब यांचाही सन्मान आपण करूया. थँक्स टू डीजे मास्टर अमरदादांचे आगमन. आज आमच्याकडे डिक्स जॉकी जवळपास 4 होते. 4 ऑपरेटर होते. साहिल सोबत आपण पाहतोय. अनिकेत, त्याचबरोबर कुशल, रुशल, या सर्वांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करू. ग्रामीण टेनिस क्रिकेटचा आभार. तिसऱ्या दिवसामध्ये महत्त्वपूर्ण जबाबदारी दिनेश दादा जाधव यांचा आभार.
दोन्ही अंपायर्स निरंजन सावंत, रमेश म्हात्रे यांचा आभार, ग्राउंड्समॅन यांचा आभार, उगम शेलार, उमेश लोखंडे, निखिल दादा भंडारी, राकेश दादा भोईर आणि या स्पर्धेचे लाडके आयोजक सतीश चंद्रकांत भोईर साहेब या मंच्या वतीनं तुम्हा सर्व प्रेक्षकांचं मनापासून आभार. मात्र इथे फलंदाज ऋतिक पाटील बाद 3 धावांची गरज आहे. नवीन फलंदाज लवकरात लवकर आपण म्हणजे उद्या यायला विसरू नका. उद्या अंतिम दिवस आहे. ठीक 9:15 पहिला मोठा सामना वाखण विरुद्ध वाडेकर आपल्या भेटीला येतोय. त्यानंतर वेदुटणे विरुद्ध जुनी डोंबिवली, त्यानंतर मोठी देसाई विरुद्ध सोनारपाडा आणि घेसर विरुद्ध काटे. आणि भुईर परिवारातील आमचे सर्व छोटे हे देखील सकाळपासून असतात. जीत, त्याचबरोबर लक्षण, त्याचबरोबर दक्ष आणि संपूर्ण त्यांचा मित्र परिवार देखील सकाळपासून इथे असतो. सो त्यांचंही ही भोईर घराण्याची पुढची पिढी आहे जे कदाचित आपल्याला उंबरडे गावाकडून खेळत असताना देखील पाहायला मिळू शकते. धावसंख्या धावफलकावरती 22. सध्या ते पबजी खेळतात, खेळतील पुढे. 22 धाव आहेत. हे सर्व मान्यवर पहा इव्हिनिंग सेशन मध्ये आदरणीय जयवंतजी भोईर साहेब यांचं आगमन झालेलं आहे. त्याचबरोबर चेतनजी भीमशेठ पाटील साहेब. आणि दरम्यान हा सामना संपला. हार्दिक हार्दिक अभिनंदन. चंद्रकांत स्मृती चिंचगे मडोली बी ने 3rd क्वार्टर फायनल जिंकून 2nd SF सेमीफायनल मध्ये आपली जागा पक्की केली आहे. उद्या ठीक तुम्हाला 3:30 ला रिपोर्ट करायचं आहे चिंचगे मडोली बी.